महापालिका नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, काही बाकी आहेत। 21 तारखेला निकाल लागल्यानंतर स्थानिक वरती कोणाची सत्ता येते हे चित्र तर क्लिअर होईल। पण त्याआधीच आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे। महायुती स्थानिक निवडणुकांमध्ये आधीच वेगळी झाली होती, त्यामुळे महानगरपालिकेसाठी सुद्धा तीच परिस्थिती असणार असल्याचंही स्पष्ट आहे। त्यामुळे स्थानिक आमदारांबरोबर नेत्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे। कार्यकर्ते बांधून कसे राहतील यावरती नेत्यांना भर द्यावा लागणार आहे। पण इकडे शिंदेचे आमदार तानाजी सावंत यांच्या हातातून कार्यकर्ता राहिला बाजूला, मुलगाच निसटतोय की काय असं चित्र आहे। कारण तानाजी सावंतांचा मुलगा गिरीराज सावंत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नेमकं काय घडलंय, चर्चा नेमकी का सुरू झाली आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली अशात पुणे शहरात महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज मागितले। पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावरती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। त्या दृष्टिकोनातून सगळ्याच्या सगळ्या 165 जागांवरती भाजप उमेदवारांचा शोध घेतला जातोय। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जवळपास 2500 पेक्षा जास्त अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे। पण महत्त्वाचं म्हणजे भाजपचे उमेदवारी अर्ज फक्त भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच नाही, तर यामध्ये अनेक विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांनाही सुद्धा भाजपचा अर्ज भरल्याची माहिती आहे। जवळपास 10 ते 15 विरोधी पक्षातील पदाधिकारी, नेत्यांनी, माजी नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दिले असल्याचं समोर येते। यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे। नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी देखील भाजपचा उमेदवारी अर्ज नेला। त्यासोबतच एका अजित पवारांच्या पक्षात असलेल्या माजी महिला नगरसेवकांनी देखील भाजपचा उमेदवारी अर्ज नेला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या या महिला नेत्या माजी आमदाराच्या कन्या आहेत। त्यासोबतच आरपीआय आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपचे उमेदवारी अर्ज घेतले असल्याचं सांगितलं जाते। आता या सगळ्या नेत्यांच्या पाठोपाठ आता एक मोठं नाव समोर आलंय। हे मोठं नाव म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचं। कारण गिरीराज सावंत यांनी देखील भाजपच्या इच्छुकांच्या यादीमध्ये आपला अर्ज दाखल केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। प्रभाग क्रमांक 38 मधून तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजते आणि तेही भाजपच्या तिकिटावरती। त्याचं झालं असं की 11 डिसेंबरला संध्याकाळी भाजपचं पुण्यातील डीपी रोड कार्यालयाचा नजारा पाहण्यासारखा होता। तसं तर तिथं नेहमीच कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल असतेच, पण महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर संख्या जरा जास्त वाढली होती। भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद होती। ही पत्रकार परिषद झाल्यानंतर तिथे अर्टिगा कार येते। या कारच्या गाडीच्या मागच्या काचेवरती लिहिलेलं असतं JSPM। आता ही संस्था कोणाची हे सगळ्यांनाच माहिती आहे। ही संस्था आहे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री राहिलेले तानाजी सावंत यांची। आता शिवसेना भाजप महायुतीमध्ये मित्रपक्ष असल्यानं हे चित्र दिसणं साहजिक होतं, पण पुढचा नजारा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। कारण गाडीतून उतरले तानाजी सावंत यांच्या संस्थेचे काही कर्मचारी, त्यांच्या हातामध्ये अर्ज होता गिरीराज सावंत यांचा। या कर्मचाऱ्यांनी गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज भाजपच्या कार्यालयात दाखल केला आणि ते तिथून लगेच निघून गेले। या घटनेनं आता चर्चांना उधाण आले। तानाजी सावंत हे धाराशिवच्या भूमपरांडाचे आमदार असले तरी त्यांचे निवासस्थान कात्रज परिसरामध्ये आहे। त्यामुळे या भागातूनच त्यांच्या मुलाला महापालिका निवडणूक लढवायची असल्याचं समजते। अशात पुण्यात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा अर्थात जास्त आहे। त्यामुळेच त्या दृष्टिकोनातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी इच्छुकांचा उमेदवारी अर्ज घेतला असल्याचं सांगितलं जाते। पण तानाजी सावंत जे माजी मंत्री राहिलेले आहेत, शिवसेनेचे आमदार आहे आणि महत्त्वाच्या फळीत येणारे नेते, पण त्यांचाच मुलगा भाजपच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण भाजपच्या तिकिटावर त्यांना उमेदवारी हवी या गोष्टीनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। पण दुसरा मुद्दा असा सुद्धा आहे की गेल्या महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना यंदाच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं। त्यामुळे नाराज असल्याचंही चित्र अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होतं। मात्र भविष्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येते। अशातच आता त्यांच्या मुलानं भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज घेतल्यानं राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा सुरू झाली आहे। पण भाजपच्या उमेदवारीच्या चर्चांवरती जेव्हा गिरीराज सावंत यांना विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, शिवसेना हा आमचा पक्ष आहे, आमच्या घरात आमदार आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याचा किंवा घेण्याचा संबंध येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय।
पण जरी गिरिराज सावंत यांनी या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं असलं तरी खात्रीलायक सूत्रांनुसार पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मधून गिरिराज सावंत यांनी अर्ज भरलाय। त्यामुळे गिरिराज यांना पुण्यामध्ये भाजपची ताकद पाहता शिंदेंवरती भरोसा नाही का असा प्रश्न उपस्थित झालाय। तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।